श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या या दिव्य आणि चमत्कारिक संदेशामध्ये सर्व स्वामी भक्तांचं मनापासून स्वागत आहे. स्वामींच्या या दिव्य आणि चमत्कारिक संदेशाकडे दुर्लक्ष करण्याची चूक करू नकोस, नाहीतर तुझ्या जीवनात ज्या काही चांगल्या घडणार आहेत त्यापासून तू वंचित राहशील. म्हणून आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐका आणि जीवनात सुरू असलेल्या दुःख आणि अडचणी संपवण्यासाठी हा संदेश खूप फायदेशीर आहे. म्हणून या संदेशाकडे चुकूनही पाठ फिरवू नका. चॅनलवर नवीन असाल तर रोज स्वामी संदेश ऐकण्यासाठी आपल्या या यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा. स्वामी महाराजांच्या या संदेशावर मनापासून विश्वास ठेवा. स्वामींच्या या संदेशावर जो भक्त विश्वास ठेवणार आहे त्याच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होणार आहेत. तुझ्या जीवनाच्या प्रत्येक वळणावर स्वामींची कृपा आणि आशीर्वाद तुझ्याबरोबर आहेत. कधी हार मानू नकोस. जेव्हा वाट भरकटलेली वाटेल तेव्हा स्वामी नामाचा जप कर, कारण ते तुझे मार्गदर्शक आहेत, गुरु आहेत. तू कितीही कठीण प्रसंगातून जात असलास तरी लक्षात ठेव की हेही दिवस लवकरच संपून जाणार आहेत. तू फक्त धैर्य आणि प्रयत्न करत राहा. स्वामींचा आशीर्वाद तुझ्या आयुष्याला नवा उत्साह देईल. संकट आणि अडचणी आले की घाबरू नकोस. ते तुझ्या सामर्थ्याची परीक्षा आहेत. त्यांना जिंकण्यासाठी तुझ्या मनाची ताकद, तुझा आत्मविश्वास आणि स्वामींचा आशीर्वाद पुरेसा आहे. त्यामुळे ते तूच जिंकशील हे निश्चितच आहे. आयुष्यभर काहीतरी साध्य करण्यासाठी लागणारी मेहनत कधीच वाया जात नाही. तुझ्या कामातही गुंतला आहेस त्यात तुला यश नक्की मिळेल. फक्त ठाम निर्णय घे आणि पुढे चालत राहा. स्वामी समर्थ तुझ्या सोबत आहेत हे नेहमी लक्षात ठेव. सतत विचार करणं महत्त्वाचं आहे, पण प्रत्येक विचाराला कृतीमध्ये बदलणं अधिक महत्त्वाचं आहे. विचारांमुळे आयुष्याचा मार्ग दिसतो, परंतु त्यावर कृती करून त्या मार्गावर चालता येतं. त्यामुळे तुझ्या विचारांना योग्य दिशा दे आणि त्यानुसार कार्य कर. स्वामी समर्थांच्या कृपेमुळे तुम्ही यशाच्या पथावर नक्की जाणार. तुझ्या आयुष्यात अनेक गोष्टी घडत असतील आणि प्रत्येक गोष्टी तुझ्या मनाशी संबंधित असते. त्यामुळे ज्या गोष्टी तुला सुख देत नाहीत त्या गोष्टींचा त्याग कर. स्वामींचं स्मरण कर आणि त्या प्रत्येक गोष्टीला नवा अर्थ दे. जेव्हा तू मानसिक शांततेला प्राप्त होशील तेव्हा तुझ्या आयुष्यात सर्व काही बदलून जाईल. हे लक्षात ठेव की तू सगळ्या समस्यांचा सामोरे जात असताना तुझ्यात आत एक अनमोल शक्ती आहे. ती शक्ती म्हणजे तुझ्या विश्वासाची, तुझ्या प्रयत्नांची आणि स्वामींच्या आशीर्वादांची ती एक गोष्ट आहे. ती शक्ती तुला कधी खंबीर होण्यासाठी प्रेरित करेल तर कधी तुझी पाठराखण करेल, तुला संकटांपासून वाचवेल. स्वतःवर विश्वास ठेव. कधीही पराभूत होण्याची भावना तुझ्या मनात यायला नको. जर एखादा दरवाजा बंद झाला तर दुसरा दरवाजा तुझ्यासाठी उघडलेला असतो. त्यामुळे स्वामींच्या कृपेने त्या प्रत्येक बंद दरवाजाचा समाधान शोध आणि पुढे चालत राहा. तुझं मन आणि तुझं हृदय हेच तुझ्या आयुष्याचं मार्गदर्शन करतात. त्या मार्गावर चालत राहा. ज्यात सत्य, प्रेम आणि सेवा आहे. स्वामींचा आशीर्वाद तुला त्या मार्गावर चालायला नवा उत्साह देईल. कधीही घाबरू नकोस. जोपर्यंत तू श्रम करत आहेस तोपर्यंत स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी आहेत. तुला यश नक्की मिळेल. फक्त त्यासाठी तुझ्या धैर्याचा, श्रमाचा आणि स्वामींच्या आशीर्वादाचा संगम असावा लागेल. आपण जे काही करतो ते प्रेमाने करायला पाहिजे. त्यात शुद्धतेची भावना ठेवायला हवी आणि त्या कामात स्वामींचं नाव घ्यायला हवं. तेव्हा तुमच्या कष्टाचं फळ खूप सुंदर आणि सुखकर असेल. स्वामींचे हे वचन तुम्हाला नवीन दिशा, उत्साह आणि सकारात्मकता मिळवण्याची शक्ती देतात. हे संदेश तुझ्या मनाला दिलासा देतील आणि आयुष्याच्या प्रत्येक संकटात आशा निर्माण करतील. स्वामी समर्थांच्या मार्गावर जो चालतो तो कधीच हार मानत नाही आणि हरतही नाही. संसारातील गोष्टी जरी तुझ्याशी जोडलेल्या असल्या तरी तुझं खऱ्या जगाशी म्हणजेच आत्म्याशी एकरूप होणं महत्त्वाचं आहे. तुला जे सापडतं ते जगाच्या सान्निध्यात सापडणार नाही. सत्य आणि आत्मशक्तीचं स्मरण कर. तुझ्या जीवनात काही गोष्टी असेल जी तुझं मार्गदर्शन करतात, पण जेव्हा संकट येतात तेव्हा तू फसलेला वाटतोस. लक्षात ठेव, संकट तुझ्या विश्वासाची परीक्षा घेतात. त्यामध्ये तू परिपक्व होशील. तुझा विश्वास आणि धैर्य हेच तुझं मुख्य बळ आहे. आयुष्याकडे एकच दृष्टिकोन ठेव, प्रत्येक दिवसात तुझं सर्वोत्तम देण्याचा. जेव्हा तू तुझ्या कर्मावर लक्ष केंद्रित करतोस तेव्हा स्वामींची कृपा तुझ्या बाजूला असते. झाडाच्या फांद्या जरी वाऱ्याने हलल्या तरी त्या फांद्या त्यांच्या मुळावर दृढ असतात.
तू कितीही शक्तिशाली वाटत असलास तरी तुझ्या मनात शांती असणं महत्त्वाचं आहे. तुझ्या मनाची शांतता हीच खरी संपत्ती आहे. परिश्रम आणि मानसिक शांती यांचा संगमच तुझ्या जीवनाला यशाचा मार्ग दाखवतो. ध्यान आणि समर्पण हे जीवनाच्या प्रत्येक संकटावर मात करण्याचे उपाय आहेत. जेव्हा तू स्वामींच्या नावाचा जप करतोस तेव्हा तुझे मन आणि शरीर भक्तीने भरलेले असते. तू जेव्हा तुझं कर्म ईश्वराला अर्पण करतोस तेव्हा त्यात स्वामींची कृपा असते. जीवनाचा प्रत्येक क्षण अनमोल आहे. तो व्यर्थ गेला तर तो पुन्हा मिळवणं कठीण होईल. तुझ्या प्रत्येक क्षणाची योग्य ओळख कर आणि त्याचा योग्य उपयोग कर. स्वामींचं स्मरण तुझ्या जीवनाला उद्देश देईल. तू सध्या ज्या संकटातून जात आहेस हेच तुझं यश आहे. जितके ते संकट कठीण आहेत तितकेच ते तुझ्या जीवनाला मजबूत बनवणार आहेत. तुझ्या मार्गावर तू जाऊन तुझ्या यशाचे पाऊल टाक. तुझे कष्ट तुम्ही मिळवतील. जेव्हा तुझ्या जीवनात भीती असेल तेव्हा स्वामींचं नाम घेत जा. ते तुझ्या मनाच्या गोंधळाला शक्ती देईल. ते एक सत्य आहे की स्वामींचा आशीर्वाद असलेल्याला भय नाही. ते तुझ्या सोबत आहेत आणि त्याच्या प्रत्येक प्रयत्नात यश मिळवते. जीवनाला नवा दृष्टिकोन द्यायचा असेल तर त्यासाठी मनाचे मार्गदर्शन करा. जेव्हा तू तुझ्या मनावर नियंत्रण ठेवतोस तेव्हा तुझ्या जीवनात तंत्र, गती आणि स्थिरता यांचा समावेश होतो. स्वामींच्या आशीर्वादाने ते तुझ्या जीवनात स्वच्छ दिसेल. तू स्वप्न बघ. फक्त स्वप्न बघणे हे महत्त्वाचे नाही तर ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणं खूप महत्त्वाचं आहे. जीवनात तू दुसऱ्याचा त्रासात आनंद शोधतोस तोच खरा संत आहे. दुसऱ्याच्या सुखात आपल्या सुखाचा भाग मान. त्यातूनच त्याच्या जीवनातील यशाची खरी सुरुवात होते. स्वामींच्या या आशीर्वादाने तुझं जीवन परिपूर्ण होईल. जीवनाने तू केलेल्या प्रयत्नांचे योग्य मूल ओळख. हे जीवन एक प्रवास आहे आणि त्याचा अंतिम उद्देश म्हणजे स्वात्मप्राप्ती. तोच खरा सुख, तोच खरा आनंद आहे. आयुष्यात तुझ्यावर अनेक वेळा अडचणी येतील, अनेक संकट तुझ्याशी खेळ करतील, पण त्याच वेळी तुझ्या आत एक सामर्थ्य आहे. जेव्हा तू अडचणीत असशील तेव्हा ते सामर्थ्य तुझ्या मदतीला येईल. लक्षात ठेव, स्वामी समर्थ तुझ्या सोबत आहेत आणि तेच तुझं रक्षण करतील. तुझ्या जीवनात संघर्ष आणि कष्ट यांचं महत्त्व आहे. जेव्हा आपण थांबत नाही आणि झुंजारपणे पुढे जात राहतो तेव्हा त्यांचं महत्त्व अधिक वाढतं. प्रत्येक कष्टानंतर विजय आहे आणि तोच विजय तुझ्या जीवनाला नवा अर्थ देईल. संकट फक्त तुझ्या मनाची परीक्षा आहेत. बाकी तर सर्व काही तुझ्यासाठीच आहे. तू जे काही करतो आहेस त्यात सत्य आणि प्रामाणिकपणा ठेव. तुझ्या सर्व कामामध्ये शुद्धता असावी लागते. तेव्हा तू त्या शुद्ध मनाने जे कोणतंही काम करतोस त्या कामामध्ये स्वामींची कृपा नेहमी तुझ्या सोबत असेल. कर्म करत राहा, परिणाम स्वामींवर सोडून दे. कारण जेव्हा तू चांगले कर्म करतोस तेव्हा स्वामी तुला चांगलं फळ देत असतात. तुझ्या जीवनातील दुःख ही तुझ्या जो तू कर्म करतो आहेस त्या कर्माची पावती आहे. तुझा मनाचा जो खरा विश्वास आहे तो स्वामी समर्थांनी तुला दिला आहे. तुझ्या जीवनातील प्रत्येक अडचण म्हणजे एक तुझ्यासाठी संदेश आहे. तो योग्य संदेश काढ. अडचणी तुझ्या शक्तीला आणि इच्छाशक्तीला अधिक प्रभावी बनवतील. जेव्हा तू स्वामींच्या आशीर्वादाने कोणतंही काम सुरू करतोस तेव्हा ते काम शेवटपर्यंत नक्की जातं. तू पाठीवर थोपटलेला प्रत्येक वेळ आणि प्रत्येक थोडा कष्ट तुझ्या यशाचा भाग होईल. ते स्वामींच्या आशीर्वादाने परिपूर्ण होतील. स्वामींच्या नावाने तुझ्या जीवनातील प्रत्येक चांगलं काम उत्तम होईल. जीवनातील सर्व नवा आरंभ आणि प्रत्येक विजय स्वामींच्या कृपेने शक्य होईल. स्वामी जे काही सांगतील त्याचा फक्त पाठपुरावा करत राहा. ज्या गोष्टी तुला अशक्य वाटत होत्या त्या गोष्टी देखील शक्य होतील. फक्त स्वामींचं नाव घे. तुझ्या पुढे येणारं प्रत्येक संकट दूर होईल. जेव्हा सर्व दरवाजे बंद होतात तेव्हा स्वामी तुझ्यासाठी नवीन दरवाजा उघडतात आणि तो दरवाजा तुला यशाच्या मार्गाने घेऊन जातो. जेव्हा कोणीच आपल्याला साथ देत नाही तेव्हा मात्र स्वामी समर्थ महाराज आपल्याला साथ देतात. स्वामी म्हणतात, तू तुझी स्वप्न मोठी ठेव आणि त्यांना पूर्ण करण्यासाठी फक्त परिश्रम घे. संकटे येतील, संकटे जातील, पण तू प्रयत्न कधीच सोडू नकोस. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुझ्या स्वप्नांना नवीन जीवन मिळेल. तुझ्या मनात असलेली भीती दूर करण्याचा एकच मार्ग स्वामींचं स्मरण. जेव्हा तू भीतीवर मात करशील तेव्हा तू यशाकडे वाटचाल सुरू करशील. संकट तुला भीती दाखवतील पण तुझं धैर्य त्यांना हरवेल. स्वामी समर्थांचा आशीर्वाद ज्याच्या पाठीशी आहे तो कुठल्याच संकटांना घाबरत नाही. जीवनाचा
जो काही मूळ भाग आहे तो मूळ भाग म्हणजेच तुझी मेहनत आणि परिश्रम आणि भक्ती आहे. आकाश कितीही काळ झालं तरी सूर्य उगवल्याशिवाय राहत नाही. संकट जास्त काळ टिकत नाही. फक्त तू धैर्य ठेव. स्वामी समर्थांची कृपा आहे. तीच स्वामी समर्थांची कृपा तुला पुढे घेऊन जाईल आणि यश प्राप्त करून देईल. तुझे वाईट दिवस आता संपले आहेत. तुझ्या जीवनात नवीन सुरुवात होणार आहे, जिथे फक्त आणि फक्त आनंद, शांती आणि यश नांदत असेल. तू फक्त विश्वासाने पुढे जात राहा. स्वामी समर्थांच्या कृपेने तुझं आयुष्य सुखकर होईल. तू ज्या दिशेने चालतोस ती दिशा तुला यशाकडे नेणार आहे. स्वामी समर्थ महाराज जे काही शिकवतात त्याला काहीतरी योग्य ज्ञान असतं. ते ज्ञान तुझ्यापर्यंत पोहोचत आहे. तुझ्या मनात जर संकट डोंगरा एवढी वाटत असतील तर त्यावर विश्वासाच्या आणि श्रद्धेच्या दृष्टिकोनातून विचार कर. स्वामी समर्थाच्या कृपेने तुझं जीवन प्रकाशमय होईल. श्रद्धा म्हणजे तुझ्या संकटांवर मात करण्याचं सर्वोच्च शस्त्र आहे. तुझ्या मनात जर श्रद्धा असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. आपण नेहमी म्हणत असतो अशक्य ही शक्य करतील स्वामी. ज्या भक्तांचा स्वामींवर पूर्ण विश्वास आहे त्या भक्तांसाठी स्वामी अशक्य असलेल्या गोष्टी देखील शक्य करतात. म्हणून स्वामींना नेहमी आपण जे करतो ते आवडतं. आपण चांगल्या गोष्टी केल्या तर स्वामी नक्की त्या गोष्टींमध्ये आपला हातभार लावतात, आपली मदत आपल्यापर्यंत पाठवत असतात. म्हणून स्वामी महाराजांना नेहमी कुठल्याही गोष्टींमध्ये त्यांचं नाव नक्की घ्या. जेव्हा जेव्हा आपण स्वामींची सेवा करू तेव्हा आपण वाईट मार्गातून बाहेर पडू. आपल्या मनात जरी कुठलीही शंका असेल तरी स्वामींचं नाव घेतल्यानंतर मन देखील आपलं निशंक होईल. तुझ्या जीवनात येणाऱ्या अडथळ्यांवर सर्व प्रकारे उपाय सांगणारे फक्त आणि फक्त श्री स्वामी समर्थ महाराजच आहेत. म्हणून स्वामींची कृपा आयुष्यभर आपल्या पाठीशी राहील अशी आपण स्वामींची सेवा करायची आहे. जीवनात काहीही झालं तरी स्वामींना मात्र विसरायचं नाही. असाच स्वामी संदेश तुझ्यापर्यंत रोज पोहोचेल. आजचा हा स्वामी संदेश तुझ्या सर्व भक्त परिवारापर्यंत नक्की पाठवा, जेणेकरून सर्वांना याचा फायदा घेता येईल. आजचा संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा. धन्यवाद.